थँक्यू फादर लॉर्ड, तुझा गौरव करतो प्रभू, तुला धन्यवाद म्हणतो माझ्या परमेश्वर. पुन्हा प्रार्थना करतो माझ्या प्रभू, का जे प्रभू आम्ही सर्व तुझ्या नावाने एकत्र आलो इथं टीव्हीवर, आम्ही सर्व तुझ्या पवित्र नावाने एकत्र आलो. आम्हा प्रत्येकाशी बोल पिते, आम्हा प्रत्येकाला तुझं वचन समजू दे पिते. आजचं वचन प्रभू त्यांच्या क्रियामध्ये बदलाव येऊ दे आजच्या वचनाद्वारे पित्या. ते फक्त अंतःकरणात नाही प्रभू, पण त्यांच्या क्रियेत आजचं वचन दिसू दे प्रभू, आणि तुझा गौरव होऊ दे. थँक्यू जीसस. प्रत्येकाचं मन मोकळं करतो, प्रत्येकाचं मन स्थिर करतो. ही म्हणजे टीव्हीवर पाहता या क्षणी पूर्णपणे हे वचन ऐकण्यासाठी तुम्ही आपलं मन तयार करा. येस, आपला आत्मा या वचनाकडे वळवा. देवाचा आत्मा तुमच्याशी बोलणार. आजचं वचन महत्वाचं आहे. आजचं वचन त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी. म्हणून प्लीज अब्बा फादर, मी प्रत्येक डिस्टर्बन्सचा स्पिरिट प्रभूच्या नावात बांधून नाश करतो आणि त्यांचे मार्ग मोकळे करतो. तुझा गौरव मी स्वीकारतो, तुझ्या नावात मागतो, स्वीकारतो. आजचा जो विषय आहे तो या संदर्भात आहे की विषय असा आहे की सुवार्ता सांगा आणि शिष्य तयार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टीबद्दल परमेश्वर बोलला. एक तर काय सांगा, सुवार्ता, आणि नंतर काय तयार करा, शिष्य तयार करा. आपण वाचूया ठिकाणी मार्क 16 अध्याय आणि 15 वचन. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व उत्पत्तीला शुभवर्तमान गाजवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय गाजवा? शुभवर्तमान. पहिली गोष्ट कोणी सांगितली, जा आणि सगळ्यांना सुवार्ता सांग. काय सांग? सुवार्ता सांग. सुवार्ता सांग, शुभवर्तमान सांग. आणि दुसरी गोष्ट मत्तई 28 अध्याय 18 आणि 19 वचन. आणि येशू येऊन त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, आकाशात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा, बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट काय बनवा? शिष्य तयार करा. पहिली गोष्ट आहे सुवार्ता सांगा आणि दुसरी गोष्ट आहे शिष्य बनवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा लक्षपूर्वक ऐकू 18 वचन. आणि येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. ओके, येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. कोणाशी बोलला? शिष्यांशी. पहा हे वचन त्या काळात त्या शिष्यांशी बोलत होतं. आज देवाचे शिष्य कोण आहेत? आपण आहोत. यस, मग हे वचन आज कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. मग देव दोन गोष्टी आपल्याशी बोलतोय. पहिल्या लोकांना काय सांग? शुभवर्तमान सांग. शुभवर्तमान सांग. आणि नंतर त्यांना काय बनव? शिष्य तयार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण फक्त सुवार्ता पण सांगून जमणार नाही. देवाने दोन्ही कामगिरी सांगितल्या. शुभवर्तमान पण सांगायचं आणि शिष्य पण बनवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सुवार्ता आपण सांगू, कदाचित त्यांना आरोग्य मिळेल, कदाचित त्यांच्या कौटुंबिक समस्या सॉल्व्ह होतील, पण जर त्यांना शिष्य बनवलं नाही तर ते देवाच्या राज्यात वतन पावणार नाही आणि देवाचं काम वेगाने पुढे वाढणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य वाढण्यासाठी पण लोकांना काय बनवणं गरजेचं आहे? शिष्य बनवणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण समजा मी आहे किंवा एक मोजके काही सेवक असतील आणि तेच जर देवाची सेवा करतात तर देवाचं काम तेवढं झपाट्याने पुढे जाणार नाही. पण जर आपण जे सुवार्ता ऐकतात किंवा जे चर्च मध्ये लोक आहेत जर त्यांना आपण शिष्य बनवलं तर देवाचं कार्य फक्त सेवकाद्वारे नाही तर प्रत्येकाद्वारे खूप लवकर पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सुवार्ता सांगायची आणि नंतर त्याला काय बनवायचं? शिष्य बनवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सुवार्ता आपण खूप सांगतोय पण शिष्य बनवण्यासाठी जे श्रम घ्यावे लागतात ते श्रम आपण घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता सांगणं सोपं आहे. हे घ्या ट्रॅक्स, प्रार्थना येऊन पहा, झालं आपलं काम. सांगितली सुवार्ता, आपण आनंद करतो. पण ते म्हणतो अजून पण एक गोष्ट सांगितली तुला, काय बनव? शिष्य बनव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुवार्ता सांगण्यामध्ये आता पुष्कळ लोक पुढे आले. सुवार्ता ते सांगतायत आणि त्यांना वाटतं का एक तर त्याला सांगितलं माझं काम झालं, आता त्याचं बघून घेईल. पण ते म्हणतो काय बनव? शिष्य बनव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शिष्य बनवायचं तर मशागत आहे. शिष्य बनवायचं तर सहन करणं. पण त्या वाटेत आपण चालत नाही. काही लोक तर सुवार्ता पण सांगत नाही. म्हणजे सुवार्ता सांगत नाही, ऍटलीस्ट सुवार्ता तरी सांगा. आणि जे सुवार्ता सांगतात प्लीज पुढच्या भूमिकेमध्ये या आणि लोकांना काय बनवा? शिष्य बनवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरच देवाचं कार्य पुढे जाईल. का? कारण हे कार्य जे आहे प्रभूंनी पहिले 11 शिष्यांमध्ये मशागत केली आणि त्यांच्याद्वारे हे काम आपल्यापर्यंत आलं. मग जर आपण दुसऱ्यामध्ये मशागत करणार तर ते काम आपल्याहून त्यांना मिळणार आणि त्यांच्यापेक्षा ते काम काय होईल? पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज हे काम आहे आपलं, सुवार्ता सांगणं आणि शिष्य बनवणं. फक्त सुवार्ता सांगून जमणार नाही. पुढच्या भूमिकेत त्यांना काय बनवायचंय? शिष्य बनवायचं. शिष्य बनवायचं. म्हणजे जर ते शिष्य झाले तर ते पण लोकांना काय काय बनवतील? जाऊन शिष्य बनवतील.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या प्रकारे जी जबाबदारी आपण घेतली पाहिजे ती जबाबदारी आपण घेत नाही. आम्हा प्रत्येकाला प्रभू माहिती, जे इथं बसले, जे मला टीव्हीवर पाहतात, आम्हा सर्वांना माहिती येशू एकच देव आहे, येशू एकच तारणार आहे, एकच मार्ग आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे बारकाईने माहिती आहे. तरी पण जे महत्व देवाच्या प्रती पाहिजे ते महत्व आमच्यात दिसत नाही, कारण आमच्यात त्या गोष्टी दिसत नाही. सुवार्थ सांगणं आणि शिष्य बनवणं. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही सुवार्थ सांगतो आणि शिष्य बनवतो तर आम्हाला प्रभूचं महत्व आणि प्रभूच्या वाटण्याचं महत्व आम्हाला पडतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपल्याला हलून पण आपण हलत नाही, आपण तिथंच आहोत, तर आम्हाला अजून जे गांभीर्य देवाच्या प्रती पाहिजे ते सिरियसनेस आमच्यामध्ये आलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ख्रिस्तीत्व एका लाईट प्रमाणे, कशाप्रमाणे, एका लाईट प्रमाणे, एक प्रकाशाप्रमाणे. तो प्रकाश कुठेतरी येऊन आपल्या हातात दिलाय. आता हा प्रकाश आम्हाला दुसऱ्याच्या हातात सोपवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तो प्रकाश आपण दुसऱ्याकडे देत नाही, आपण दाखला वाचला. एक धनवान व्यक्ती होता, एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. दूर गावी जायच्या पहिले काही गोष्टी त्यांनी आपल्या नोकरांना दिल्या, काहींनी व्यापार केला आणि एकाने कशामध्ये गाडलं, जमिनीमध्ये. आपण जमीन तर गाडत नाहीये ना, का? कारण आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपल्याकडे अभिषेक आहे, आपल्याकडे प्रभूचं नाव आहे. आणि जर एवढं असून देखील आपण जाऊन देवाचं काम करत नाही, तर येणाऱ्या दिवसात प्रभू प्रत्येक गोष्टीचं काय घेणार? हिशोब घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, किती लोक देवाच्या राज्यात जायचंय? जायचं आपल्याला प्रभूच्या राज्यात. कोणत्या बेसवर आपण जाणार? त्याची काय पाळली पाहिजे? आज्ञा पाळली पाहिजे. मग फक्त 10 आज्ञा पाळून आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू का? फक्त 10 आज्ञा पाळून देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल का? ओके, वाचू या ठिकाणी आपण मत्तय 19 अध्याय 16 पासून वाचू. नंतर पहा, कोणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्व कालचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कर्म करावे? तेव्हा त्याने त्याला म्हटले, जे चांगले त्याविषयी मला काय विचारतोस? ओके, बायबल सांगतं एक मनुष्य प्रभू येशूकडे येतो आणि तो म्हणतो, मला काय पाहिजे? सर्व कालचे जीवन. तुम्हाला आणि मला पण काय पाहिजे? सर्व कालचे जीवन. त्याचं आणि आपलं मागणं एकच. त्याचं आणि आपलं मागणं एकच आहे. मग जे उत्तर त्याला आहे तेच उत्तर आज कोणासाठी आहे? आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय बोलतो, वाचू आपण. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जे चांगले त्याविषयी मला काय विचारतोस? जो चांगला तो एकच आहे, परंतु जर तुला जीवनात जाण्याची इच्छा असली तर आज्ञा पाळ. काय पाळ? आज्ञा पाळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचू. तो त्याला म्हणाला, कोणत्या? तेव्हा येशूने म्हटले, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ओके, पुढे. तो तरुण त्याला म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्या जवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, प्रभू काय म्हणतो? का खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, म्हणजे तू काय पाळ? देवाची आज्ञा पाळ. तो म्हणतो या सर्व गोष्टी मी करतो. मग तो म्हणतो जर तुला पूर्ण व्हायचंय, काय व्हायचंय? पूर्ण व्हायचे. मग आम्ही पण कदाचित देवाची काय पाळतोय? आज्ञा पाळतोय. पण अजून मग आम्ही पूर्ण झालेलो नाही. तो पण देवाची काय पाळतोय? आज्ञा पाळतोय. तो पण आज्ञा पाळतोय. त्यांनी खून केला नाही, त्यांनी चोरी केली नाही, तो पण देवाची आज्ञा पाळतोय. आम्ही, तुम्ही आणि मी पण देवाची काय पाळतोय? आज्ञा पाळतो. पण ते म्हणतो याच्यात तुम्ही परिपूर्ण होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुला एक गोष्ट करायला लागेल, तुला आपल्याकडे जी संपत्ती, ती संपत्ती विकून कोणाला वाटावी लागेल? गोरगरिबांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे स्वर्गात तुझी संपत्ती वाढेल. स्वर्गात तुझी काय वाढेल? संपत्ती वाढेल. म्हणून तुझ्याकडे जी संपत्ती तुला ती काय करावी लागेल? गोरगरिबांना वाटावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरच तू पूर्ण होशील. तरच तू काय होशील? पूर्ण होशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्हाला पण पूर्ण व्हायचं आणि देवाच्या राज्यात संपत्ती साठवायची किंवा त्या ठिकाणी आम्हाला प्रवेश मिळवायचा, तर आम्हाला पण आपली संपत्ती काय करावी लागेल? गोरगरिबांना वाटावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली संपत्ती कोणाला वाटावी लागेल? गोरगरिबांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला अर्थ तुम्हाला कळला डायरेक्ट संपत्ती, पण त्याचा आध्यात्मिक अर्थ कधी कोणत्या संपत्तीबद्दल बोलतोय? का आपल्याकडे जी सर्वात मोठी संपत्ती आध्यात्मिकरित्या ते म्हणजे प्रभू येशूचं नाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याकडे जी सर्वात मोठी संपत्ती आहे, कुणाचं नाव आहे आपल्याकडे? प्रभू येशूचं नाव. ख्रिस्ती विश्वासांना त्या नावाचं महत्व नाही. त्यांना वाटतं मला तर लहानपणापासून माहिती. एखाद्या विधर्मी कुटुंबात एखाद्या तंत्रमंत्र असेल, एखाद्या कुटुंबात सैतानाचं कार्य असेल, तिथं फक्त येशू नावाचा उच्चार घेऊन पहा, लगेच सैतान त्या ठिकाणी हलू लागतो. त्यांना कळतं की नावात किती सामर्थ्य आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या कुटुंबात ते सतत असल्यामुळं सैतानाचं आक्रमण होत नाही आणि म्हणून त्याची जी व्हॅल्यू आमच्या कुटुंबात पाहिजे ती व्हॅल्यू आम्हाला नसते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू नाव हे सर्वातून मूल्यवान नाव आहे आणि ते नाव कोणाकडे? आपल्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगल की आपण असेच ख्रिस्ती किंवा विश्वासाने नाही, आपण आपल्या ताकदीमुळे प्रभूमध्ये नाही आलो, कारण जोपर्यंत तो आकर्षित नाही, जोपर्यंत तो बोलवत नाही, आपण देवाच्या सानिध्यात येऊ शकत नाही. म्हणून जर आपण त्याच्या सानिध्यामध्ये आहोत आणि आपल्याला येशूचं नाव कळालं तर आपल्याकडे ही सर्वात मोठी संपत्ती ते म्हणजे प्रभूचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला जर प्रार्थना येते ही आपली संपत्ती. लोकांना प्रार्थना येत नाही, आपल्याला प्रार्थना करता येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो प्रभूचं वचन सत्य आहे आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करणार. मग आमच्याकडे प्रभूचं वचन आहे, हे वचन आमची संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? येशूचं नाव आपली संपत्ती आहे. प्रार्थना आपल्याकडे जी आहे ती आपली संपत्ती आहे. प्रभूचं वचन जे आम्हाला माहिती आहे. एखादा शास्त्र वाक्य काढला आपण लगेच म्हणतो या वचनात असं लिहिलं, मला माहिती पहिलेपासून. ही संपत्ती ही काय आहे? संपत्ती आहे. पण तो म्हणतो ही संपत्ती काय कर? ही संपत्ती काय कर? आणि गोरगरिबांना वाढ. तुझ्याकडे संपत्ती आहे पण ही संपत्ती फक्त तू स्वतःसाठीच ठेवली, याचा उपयोग तू गोरगरिबांमध्ये करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? येशू नावाचा तू मोठी प्रेम घरात लावली असेल, येशू तुला लहानपणापासून माहित असेल, गळ्यामध्ये मोठा क्रॉस असेल, पण त्यांनी फरक पडत नाही. ज्यावेळेस ही संपत्ती जाऊन तू लोकांना वाढशील, गरिबांना वाढशील, त्यावेळेस काय तर फरक पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आज घरामध्ये किती दिवस प्रार्थना होती? सकाळीच आपण काय वाचतोय? बाय बाय. दुपारी वेळ भेटला लगेच काय वाचतो? बाय बाय. संध्याकाळी झोपायच्या पहिले लगेच कौटुंबिक प्रार्थना. घरामध्ये संपत्ती खूप साठली, पण ही संपत्ती बाहेर लोकांसाठी तुम्ही खर्चच करत नाही. बाहेर जा म्हणलं तर त्याचं तोंड लगेच कसं झालं? बारीक झालं. ओके, वाचा लास्ट वचन त्याचं. आणि चल माझ्या मागे. परंतु त्या तरुणाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा तो खिन्न होऊन निघून गेला आणि त्याची मालमत्ता फार होती. तोंड कसं झालं? उदास झालं. तोंड कसं झालं? खिन्न होऊन निघून गेला. कसा होऊन गेला? खिन्न होऊन. का? कारण त्याला काय विकायला लावली? संपत्ती विकायला लावली. आपल्याला पण आपली संपत्ती जी वाटायला लावली ना, आपण पण खिन्न होतो, आपण पण उदास होतो, आपण टंगळ मंगळ करतो. आपण ज्या प्रकारे आपली संपत्ती लोकांमध्ये वाटली पाहिजे ती संपत्ती आपण वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आपण संपत्ती वाटत नाही, आता मी याच्या पुढचं तुम्हाला सांगेन की आपल्याकडे पवित्र आत्मा आहे. जर आपण पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतो, आमच्यामध्ये कोण वस्ती करतो? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे देवाचा अभिषेक आहे, तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे, तुमच्याकडे प्रभूचे अधिकार आहेत. आणि एका व्यक्तीला जाऊन तुम्ही तुमची संपत्ती देत नाही आणि त्याला तुम्ही ब्लेस करत नाही, त्याचं रक्त कोणावर येणार? आपल्यावरच येणार. कोणावर येणार त्याचं रक्त? आपल्यावरच. आपल्यावर येणार. मग जरी मी देवाच्या आज्ञेत म्हणतो नाही मी खून नाही केलं, मी चोरी नाही केली, पण ते म्हणतो इंडिरेक्टली तू लोकांचा मर्डरच करतो, कारण त्याला तू सत्य सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? डायरेक्ट तू चाकूने मारला. कसा मारला? इनडायरेक्ट मारला. का? कारण तो आता स्वर्गाच्या राज्यात प्रवेश पावणार नाही, तो नरकाच्या भट्टीत जाईल. कारण जर त्याला शिववर्तमान आणि तो व्यक्तिगत जीवनात धार्मिक नसेल तर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे न कळत दुसऱ्याच्या पाडण्यासाठी कोण जबाबदार आहे? आपणच आहोत. आपण जबाबदार आहे. आम्हाला प्रार्थनेचं महत्व नाही, आम्हाला पवित्र वचनाचं महत्व नाही. आम्ही रोज रोज वाचतो पण आम्हाला कंटाळा आलाय त्याचा. पण एखाद्या नवीन कुटुंबात जा आणि तिथं 5 मिनिटाची प्रार्थना करा. पहा देवाचा अभिषेक कसा होतो त्या प्रार्थनेत, कसं त्या लोकांना एक वेगळं त्या ठिकाणी प्रेझेन्स जाणवतं, कसं त्यांना एक आनंदीमय वातावरण वाटतं, कसं तुमच्या गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातली गोष्टी बदलू लागतात आणि मग ते आतुरतेने वाट बघतात. प्लीज प्रार्थनेला या, प्लीज प्रार्थनेला या. कधी येणार? तुम्ही येत नाही, तुम्ही दिसत नाही, प्लीज आमच्याकडे या. त्यांच्याकडे काय नाही, त्यांच्याकडे येशूचं नाव नाही, त्यांना प्रार्थना जमत नाही, त्यांना वचन येत नाही, म्हणून तुमची ते वाट बघतात, कारण तुमच्याकडे संपत्ती आहे. पण आपण आपली संपत्ती फक्त घरात व्यक्तिगत ठेवली, आपण संपत्ती वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची संपत्ती आम्हाला वाटायची. संपत्ती काय करायची? वाटायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो शिष्य बनव. काय बनव? शिष्य बनव. सुवार्ता सांग थोडीफार, पण त्याच्यात मला आनंद नाही, कारण सुवार्थेने तो माझ्या राज्यात येईल का नाही मला माहित नाही, पण जर तो शिष्य झाला तर तो राज्यातही प्रवेश करेल आणि त्याला वतन देखील चांगलं मिळणार आणि वेतन देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज शिष्य बनवा. शिष्य बनवणं म्हणजे शेतामध्ये एखादं पीक लावून जसं त्याची मशागत करणं त्यासारखं ते काम. जसं लहान लेकरू सहज मानत नाही त्या प्रकारे सहज देवाच्या राज्यात येणार नाही. कारण जर तुम्ही एखाद्याला देवाच्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करता, म्हणजे एक आत्मा जो नरकाकडे जाणार त्याला तुम्ही देवाकडे आणण्याचा प्रयत्न करता, मग शैतान पण गप्प बसणार नाही. पहिला हल्ला तुमच्यावरच होणार. कोणावर?
स्वतःवर घरातच एखादा काहीतरी होऊन जाणार, बॉम्ब पाडणार, विस्केट वातावरण होऊन जाणार, मग जी सुवार्थ सांगायची राहिली सुवार्थ बाजू, सगळं लक्ष कुठं? संकटावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो असं आवेशाने काम सुरू करतो ना मी, काही ना काही विस्कळीतपणा होऊन जातो, माझी सेवा स्टॉप होऊन जाते. का तू संपत्ती वाटू लागला, ही गोष्ट सैतानाला आवडत नाही, म्हणून तो हल्ला करणार, कुटुंबात तुला डिस्टर्ब करणार, तुझ्या व्यक्तिगत गोष्टी तुला तोडणार आणि तुला बाहेर पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला हातात हुशार राहणं गरजेचं आहे, नाही तर माझी स्वर्गीय संपत्ती वाढणार नाही. अनेक लोकांसाठी परमेश्वर मला जबाबदार धरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? आपल्या एरियामध्ये आपण जिथं राहतो तर परमेश्वर कोणाला जबाबदार पकडणार? आपल्याला पकडणार. ज्यावेळेस ती फाईल जाईल ना, लॉर्ड चेक करतो कोणाचं कनेक्शन कुठे आहे. देव सदोम आणि गमोराला नाश करायला चालला असेल, लोकांची लिस्ट आली असेल, लोटचं नाव आलं, लगेच लोटच्या मागे स्टार आला असेल, याचं कनेक्शन प्रभू अब्राहमाकडे. ते म्हणतो नाही थांब, मग तिकडे जाऊन मला चेक करावं लागेल, लगेच झाड नाही टाकता येणार इथं जाऊन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं ना लक्षात? सदोम आणि गमोराचा नाश करायचा, अब्राहमाकडे याची काय गरज होती? त्याच्या मागे स्टार केला असेल, काय केला असेल? स्टार केला. प्रभू हा स्पेशल आहे, याचं कनेक्शन आहे कोणाबरोबर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कोणतं त्यासाठी काय करतोय? प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांमागे तुमचं नाव टाकलं असेल परमेश्वराने, एवढे लोक याच्या अंडर दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण संपत्तीने विकत, घरात जोरदार प्रार्थना आहे. आमचं कुटुंब कसं आहे? आमचं कुटुंब लय धार्मिक आहे. सकाळी प्रार्थना आहे, संध्याकाळी प्रार्थना आहे, जाताना प्रार्थना, येताना प्रार्थना. ते म्हणतो संपत्ती विक. काय विक? संपत्ती विक. लोकांसाठी झटशील ना, तुझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची गरज पडणार नाही, ऑटोमॅटिक मी तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण आपली संपत्तीच विकत नाही. आपण अडकलोय कुटुंबामध्ये, आपण अडकलोय कामामध्ये, आपण अडकलोय आपल्या भीतीमध्ये. आपल्यामध्ये भीती, पहिली भीती काय? माझ्या ओळखीचे नाही. काय नाही? ओळखीचे नाही. थोमा कुठं आला तो सुवार्थेसाठी? भारतामध्ये. कोण होते त्याच्या इथं? आत्या, मावशी, कोणच नाही. कुणा आहे का थोमाचा नातेवाईक भारतामध्ये? नाही. पण तरी पण थोमा कुठं आला? भारतामध्ये. आपल्याकडे पहिलं कारण, माझ्या ओळखीचं मी कसं डायरेक्ट जाऊ? थोमा कसा डायरेक्ट आला इकडे? हृदयात तळमळ पाहिजे जाण्याची, करण्याची. का मला संपत्ती वाटायची, प्रभू माझा हिशोब होईल. पण संपत्ती वाटायची म्हणली, आपल्याकडे पहिलं कारण माझ्या ओळखीचं कोण नाही, मी डायरेक्ट कसं जायचं? थोमा कसा आला डायरेक्ट? मग आपण का नाही जाऊ शकत डायरेक्ट? मिशनरी लोक कसे आले इथे डायरेक्ट? त्यांचे कोणते नातेवाईक होते? त्यांना तर भाषा पण बोलता येत नव्हती, त्यांनी ट्रान्सलेशन केलं, त्यांनी भाषा शिकले. पहा तळमळ किती संपत्ती वाटण्याची. आपण म्हणतो नाही आम्ही कधी पण जावा, तिथून रिस्पॉन्सच नाही. रिस्पॉन्स कधी देणार ते? देवाच्या आत्म्यात रिस्पॉन्स लोक देत नाही, तुम्हाला रिस्पॉन्स द्यावा लागतो स्वतः जाऊन त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कारण सांगू नका. कोणतं? ओळख नाही. ओळख नाही. लगेच थोमा आणायचा. कोण आणायचा? थोमा. भारतात त्याचे कोणीच नातेवाईक नव्हते, मग थोमाची कशी काय ओळख झाली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदयात तळमळ असेल ना, देव बरोबर त्या ठिकाणी एखादा फाटा फोडतो आणि मार्ग मोकळे करतो. कशी तुझ्या ती स्वार्थ लोकांपर्यंत गेली पाहिजे. मनात चालतं सांगू नको सांगू, सांगू का नको सांगू, पण आतमध्ये आग वाढत जाते. ने सांग, ने सांग, ने सांग, विषय काढ, विषय काढ, विषय काढ, आणि देवाचा आत्मा करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण बोललो पाहिजे, आपण त्या ठिकाणी आपली ओळख स्थापित केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता समजा मला एखाद्या कंपनीत कामाला घेतलं, धर्माची कंपनी, कसली? एजंट झालो मी आता. तुम्ही पण एजंट तयार करा, विका. मी लगेच याचं मार्केटिंग करणार. पहिलं कोणते येणार माझ्या समोर? माझे नातेवाईक. आणि मग नातेवाईकाचे जे कॉन्टॅक्ट आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन मी लगेच खूप भारी आहे, घेऊन टाका, का मला कमिशन आहे. मग इथे तुझी कोणती ओळख होती? पण तुझा एक स्वार्थ होता, माझा इन्कम मला मिळालं पाहिजे. मग ते म्हणतो आहे ना स्वर्गात तुला इन्कम, आहे ना तुला संपत्ती, पण तू हे विकण्यासाठी कोणती ओळख, कोणतं डोकं, कोणती अक्कल चालवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय या ठिकाणी? किती लोकांना कळतंय? कळतंय ना? एखादा प्रोडक्ट, एखादा वस्तू तुम्ही विकायला घेतली, कसं डोकं चालतं फास्ट? कसाला याला धरू, त्याच्या तो ओळखीचा आहे, म्हणजे माझा ओळखीचा नाही येतो, पण त्याच्या तो ओळखीचा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, मग तिकडून कनेक्शन जाणार. मग ते म्हणतो सुवार्थासाठी कनेक्शन का नाही? आपण आपली संपत्ती लोकांमध्ये जाऊन काय केली पाहिजे? विकली पाहिजे. विकली पाहिजे. तळमळ पाहिजे हृदयामध्ये. मी सांगतो लोक खूप त्रासामध्ये आहेत,
त्यांना हे पण माहित नाही की ना त्रास म्हणतात, ते जगतात त्याच्यामध्ये, त्यांना वाटतं हेच जीवन आहे, चालायचं असं. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना जाऊन त्यांना सांगू खरं जीवन काय, त्यांचे मार्ग मोकळे होतील. Praise the Lord. हालेलुया. कधी प्लीज व्हिजिटिंगला चला. सिटीमध्ये पण बघा, असं काही नाही, खेड्यागावामध्ये कुठेही चला, व्हिजिटिंगला चला एक दिवस लोकांच्या घरी, मग तुम्हाला कळलं त्रास काय आहे. आणि जसं त्यांना इश्यू कळाला, त्यांचे मार्ग कसे कसे मोकळे होऊ लागले आणि किती ते आतुरतेने वाट बघतात कधी तुम्ही आमच्यासाठी प्रेरला येतात का, कारण त्यांना माहित नाही येशूचं नाव कसं उपयोगात आणायचं, पण ती संपत्ती आपल्याकडे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे पहिलं कारण आहे जे सैतान तुमच्या मनात टाकतो, तुझी काय नाहीये ओळख नाही. मला तोमाची पण कोणती ओळख नव्हती, माझा परमेश्वर माझी ओळख स्थापित करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. दुसरं कारण आहे पळण्याचं, गाडी नाही, काय नाही, गाडी नाही. गाडीच नाही प्रभू. फिलिप कोण समोर आणायचा, फिलिप वाचू या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण आहे. प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय 29 आणि 30. प्लीज लक्ष द्या, बदल रीड करा स्लोली. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला म्हटले, जवळ जाऊन तू तो रथ गाठ. मग फिलिप्प त्याच्या जवळ धावत गेला. कसा गेला, धावत गेला. आहे का गाडी, नाही. कसा गेला, धावत गेला. प्लीज आपल्याकडे कार नाहीत, माझ्याकडे गाडी नाही. हृदयात तळमळ असेल ना, देव गाडी पण तुला देणार, येस येस. पण पहिले गाडी दे आणि मग मी जातो. देव म्हणतो इथंच राहा. तुझी सेवा पांगळेपणाची कशी आहे, पांगळेपणाची. तू माझ्या डोक्यावर बसशील, कोणाच्या, देवाच्या. देव असंच कर, मग मी तसं करतो. ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेत जर तू पळणार असशील ना, मी तुला उंच करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का पळत गेला, कसा गेला, पळत गेला. कोणती गाडी नाही, धावत गेला. म्हणून आज प्रभूला अशी लोक पाहिजेत जे धावणारे, जे कारण नाही सांगत गाडीचं, उन्हाचं, पावसाचं, ते पळतात फक्त देवाच्या मागे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज कोणतं कारण सांगू नका. फिलिपाकडे पहा, देवाचा अभिषेक ते, पण कोणतं कारण सांगत नाही, पळत सुटला. आम्ही पण पळत सुटला पाहिजे. आणि जर आमच्यात ती इच्छा आहे, ती तळमळ आहे का प्रभू संपत्ती मला विकायची, काय मला तिकडची संपत्ती साठवायची, देव दैवी तुम्हाला गाडी मिळून देणार. Praise the Lord. हालेलुया. तिसरा पॉइंट, मी एकटाच आहे. मी कसा आहे, एकटाच आहे. एकटाच कसा जाऊ. फिलिपा बरोबर किती लोक होते, प्लीज बोला, किती लोक होते. एकटाच होता. फिलिप एकटाच होता. ते म्हणतो एकटा नाहीये, तुझ्या बरोबर पवित्र आत्मा आहे, तुम्ही दोघं आहात. Praise the Lord. हालेलुया. कारण जर असतील ना, कधी तुमची संपत्ती विकणार नाही, सैतान बाहेर पडूच देणार नाही, नेहमी तो तुम्हाला गुंतून ठेवणार. पण फिलिप त्या ठिकाणी पळत सुटला, म्हणत नाही का प्रभू एकटाच पळू का, कंपनी पाहिजे. ते म्हणतो कंपनी चक्कर मध्ये आपली शंड निघून जाईल, पळत सूट, एकटाच जा, मी तुझ्या बरोबर आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी. आणि चौथा पॉइंट खूप सुंदर आहे, का बायबल सांगतं का जस्तो तिथं पळत गेला आणि हापशी शंड काय वाचतोय, ग्रंथ वाचतोय. त्याला ग्रंथ समजत नाही, तो स्वतःहून म्हणतो का मला समजत नाही. प्लीज बोला. बायबल सांगतं फिलिप पळत गेला, कोणाकडे पळत गेला, नाला, तू जे वाचतोस ते तुला समजते काय. आणि त्याने म्हटले, कोणी मला मार्ग दाखवल्या वाचून ते मला कसे समजेल. Praise the Lord. हालेलुया. कोण ग्रंथ वाचतोय, हापशी शंड. कोण त्याच्या जवळ पोहोचला, फिलिप. कुणी कोणाला विचारलं पाहिजे, हापशी शंडाने विचारलं. हा, हापशी शंडाने कोणाला विचारलं पाहिजे, फिलिप्पाला. अरे बाबा प्लीज इकडे मला समजून सांग ना. तो विचारत नाहीये, येस येस. तूच पळत ये आणि तूच विचार, तुला कळतं का नाही कळत. म्हणजे याचा आर्थिक प्रगतीकडे तुम्हाला सांगतो, लोकांना घेणं देणं नाही, ते त्यांचं चालत राहतात. तुम्हालाच जायचं, तुम्हालाच त्यांना विचारायचं आणि तुम्हालाच त्यांना देवाचं महत्व पटवून द्यायचं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हापशी शंड वाचला, ग्रंथ वाचत. फिलिप म्हणून पळत पळत आला, पाणी विचारणं मला, बोलणं पण नाही माझ्याशी. Praise the Lord. तो मग नाही त्याच्यामध्ये, त्याला घेणं देणं नाही का कोण आलाय. त्याच प्रकारे जर तुम्ही स्वार्थीचं काम करणार तर लोकांना घेणं देणं नाही का तुम्ही कुठून आले, कशासाठी आले, पाणी प्या, जेव्हा तुमच्या गाडीत पेट्रोल आहे का, तुम्हाला जायचं का, तुम्हाला काळजी त्यांची. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय. हापशी शंडाला काळजी नाही का तू कुठून आलास, धावत आला का, थकत आला का, पळत आला, पहिले पाणी पी, त्याला घेणं देणं नाही. त्याच प्रकारे जर तुम्ही सुवार्थ सांगायला जाताल, पहिली अपेक्षा असती की त्यांनी मला विचारावं, त्यांनी मला पाणी द्यावं, त्यांनी मला चहा द्यावं, त्यांनी माझ्या गाडीमध्ये काहीतरी टाकावं. लोकांना घेणं देणं नाही. तुम्हाला सुवार्थ सांगायची, तुम्हाला प्रभूचं कार्य करायचं, म्हणून लोक तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला स्वतःहून झोकून टाकायचं. येस येस येस. आणि ज्यावेळेस तुमची खिशी एम्प्टी होतील, मग परमेश्वर दैवीरित्या काहीतरी मिराकल करणार आणि काहीतरी प्रोव्हिजन तुमच्यासाठी तो पाठवणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी कारण नाही पाहिजे.
कारण असतील तर देवाचं कार्य पुढे जात नाही. आणि आपल्याला जी संपत्ती मिळली पाहिजे, आपल्यातून जो देवाचा गौरव झाला पाहिजे, तो गौरव होणार नाही. प्लीज चेक करा त्या व्यक्तीकडे. धावत चालला, एखादा म्हणतो पहिले पाणी पास, थोडंसं रिलॅक्स करतो, मग तुला सांगतो, नाही लगेच जाऊन चालू झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज कारण सांगू नका. पहिलं कारण कोणतं होतं? ओळखीचं नाही. कसं नाही? ओळख नाही. तोमाची ओळख आहे का? नाही. तरी पण त्यांनी काम केलं. दुसरी गाडी नाही. फिलिपाला देवाने कसं नेलं? पळत पळत. तिसरा तो कसा होता? एकटा होता. 5 अपॉइंटमेंट घेतला, कुणी तुम्हाला विचारणार नाही. तुम्हालाच काम आहे का? तुम्हाला त्यांची काय घ्यायची जाऊन काळजी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला शोधायचं, तुम्हाला ती शिकार करायची आणि तुम्हाला तो आत्मा देवाच्या राज्यात काय करायचा? आणायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तुम्ही कॉलेज केलं, डिग्री घेतली, मग आता कॉलेजच तुम्हाला नोकरी लावून देतंय का? नाही. ते फक्त काय देतंय? डिग्री देते. नंतर नोकरी शोधायचं काम कोणाचं? आपलंच आहे. चल रे, तो दुसरा कोर्स करू नको, एवढी डिग्री घेतली, त्याच्यात मी जॉब शोधतो. मग जॉब जसं तू शोधतो, कारण मी डिग्री घेतली, त्याच प्रकारे तू देवाचा शिष्य झाला, मग आता शिष्य शोधणं हे तुझंच काम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य होणं पण एक डिग्री काय आहे? डिग्री आहे. ही डिग्री घेतल्यानंतर शिष्य देवच देईल का तुला बनवायचा? प्लीज बोला, शिष्य कोणाला बनवायचा? आपल्याला बनवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव शिष्य पाठवणार नाही. ते म्हणतात मी शिष्य बनवायचे, मी सगळं कर, तू काय करणार आहेस? प्रेज द लॉर्ड. कॉलेज केलं ना तुम्ही, कॉलेज तुमचा रिझ्यूम घेऊन फिरते का? कॉलेज दुसरीकडे कंपन्यांमध्ये तुम्हीच फिरता का? नाही मी डिग्री घेतली, मी असं घेतलं का? कारण तुम्ही एवढा खर्च केला. मग देवानी पण तुमच्यावर खर्च केला, तुमच्यासाठी रक्त सांडलं, तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची इन्व्हेस्टमेंट केली, तुमच्यासाठी अनेक सभा, अनेक प्रार्थना भरवल्या, एवढे खर्च केले, एवढ्या सेवकांना पाठवल्या, एवढ्या प्रार्थना केल्या. मग ते म्हणतो माझा हिशोब पुढे, तुझ्यात एवढं काम मी केलं, मग एक शिष्य बनवणं हे तुझं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याकडे कारण आहेत, आणि जे कारण सांगतील ते कधीच पुढे येणार नाही, आणि त्यांच्यावर अनेक लोकांचं रक्त परमेश्वर मोजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संपत्ती तर दुसरी लांबची गोष्ट राहिली, आमच्यावर काही लोकांचं रक्त येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? हार्ट चालला आजचा मेसेज कळतोय सर्वांना? तुम्ही देवाचं काम करणार, कोणाचं काम करणार? देवाचं. आणि देवाच्या कामात त्रास. नीतिमानाला पुष्कळ कष्ट आहे. साधा नीतिमान जरी असेल त्याला कष्टात जावं लागतं, सेवा करणार तर डबल त्रास असतील, पण त्यामध्ये आनंद असणार, कारण ते तुम्हाला चेक करणार आणि सैतान त्याच्यामध्ये अडकाई टाकत राहणार, कारण देवाला मोठा गौरव तुमच्याकडून करून घ्यायचा असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, जोश मध्ये आता लगेच चला प्रेयर मीटिंग चालू करतो. तेवढाच मोठा फटका पण कोण मारणार लगेच? सैतान पण मारणार लगेच, एकदम बॉम्ब कुटुंबामध्ये, नोकरीमध्ये, बिझनेस मध्ये. ती सेवा जाऊ दे तिकडे, इकडे गडबड चालली माझी. राहिली मीटिंग बाजूला, 1-2 आठवडे, 1 महिना जोश मध्ये, नंतर बाजूला. सैतान तुला काम करू देणार नाही. सेवा म्हणलं तर त्रास आहेत, सेवा म्हणलं तर सहन करणं आहे, सेवा म्हणलं तर निराशमय जीवन आहे, पण त्या सर्व स्थितीला मात देऊन आम्हाला देवाचं कार्य पुढे घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो संपत्ती मोठी असल्यामुळं त्याचं मन खिन्न झालं आणि तो निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज खिन्न होऊन निघून जाऊ नका. संपत्ती त्याला वाटायची होती ना, विकायची होती, त्याला त्याचं मन काय झालं? खिन्न झालं. देवाच्या मार्गात चालत असताना मन थोडं खिन्न होतं, कारण रिस्पॉन्स येत नाही. काय येत नाही? रिस्पॉन्स येत नाही. रिस्पॉन्स येत नाही. रिस्पॉन्स लोक देत नाही. काही लोक तुम्हाला उभं पण करणार नाही, पण काही लोक असे आहेत की जे गरजवंत आहेत, त्रासामध्ये, समस्यामध्ये, पण देव तुम्हासाठी त्याची इच्छा आहे की तुम्ही त्या लोकांपर्यंत जावं आणि देवाचा गौरव करा. प्रेज गॉड. हालेलुया. 2 टाईपचे लोक आहेत. तसे तर ज्यांच्याकडे प्रभू नाहीत ना, ते सर्व त्रासातच आहेत, पण काही कठीण मनाचे आहेत, ते सहज तुम्हाला जागा देणार नाही. पण काही असे लोक आहेत की ज्यांची तळमळणी वाट बघतात, असं कोणतरी येईल आणि जे आम्हाला मार्ग प्रगट करेल, असं कोणतरी येईल जो आम्हाला दाखवेल कशा प्रकारे माझं कुटुंबाची स्थिती बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपल्या जीवनाला एक नवीन चालना द्या. का मी सुवार्थ सांगतोय का? मी शिष्य बनवतोय का? माझ्याकडे कारणाची लिस्ट आहे. आपल्याकडे वेळ असतो, आपण त्या वेळेत काय करतो? संडेच्या दिवशी अनेक हॉस्पिटलमध्ये जा, आपली तक्रार असते, आपल्या कुटुंबात कोणी सिरियस असेल ना, रविवारी डॉक्टरच नाही भेटत. अरे सुर्द संधी आता तुला, त्यावेळेस जाऊन काय करायचं? देवाचं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपला वेळ
आपण फक्त टीव्ही मध्ये रिलॅक्सेशन करण्यामध्ये घातला तर देव आपला प्रश्न विचारणार. प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार. शरीराचा अवयवाचा, हाताचं काय केलं, मुखाचं काय केलं, पायाचं काय केलं, तुझ्याकडे असणारा जो वेळ होता कुठं वाया घातला सांग. अशा ठिकाणी जा देवाची, ज्या ठिकाणी लोक आतुरतेने वाट बघतात त्यांना गरज. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय ना? नाही तर आपण स्पिरिच्युअल लोकांमध्येच खूप टाइम घालतो. अरे त्याला गरज नाहीये, अशा लोकांमध्ये जायचं का ज्यांना गरज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणामध्ये जा, गरजवंतांमध्ये. ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे जा, त्यांना त्याचं महत्व आहे. तू अशा ठिकाणी टाइमपास करतो का तुझ्या टाइमाचा पण ते हिशोब घेणार का? टंगळ मंगळ केली, वेळ तुझ्याकडे होता, इकडे तिकडे पेट्रोल खर्च केलं, पण जाऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तू माझं नाव नाही सांगितलं. ते हिशोब घेणार आणि त्या हिशोबासाठी आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं की मी असे संदेश घेणारे देवाच्या आत्म्याने मला प्रगट केले का आंधळ चर्च, कोड लागलेलं चर्च, जे चर्च तू आता सांगत नाही ते पॅरलाइज झालेलं चर्च आहे. कोणतं चर्च आहे? पॅरलाइज झालेलं. डोळे आहेत पण शरीराचे पाठ काय करत नाहीत, काम करत नाही. आम्हाला पॅरलाइज चर्च व्हायचं नाही. आपल्या अवघाने काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. नोकरीसाठी आपण कसं फिरतो त्याच प्रकारे देवाच्या कामासाठी पण आतली लाज मारून देवाच्या महिमेसाठी चार लोकात आपण गेलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. पण जर आपण जाणार नाही ना, ते हिशोब घेणार. काय केलं सांग, घरी बसून काय केलं, घरी बसूनही तू आजारीच पडतोस, घरी बसूनही तू तणावातच आहेस, पण देवासाठी काहीतरी करेल तर देव 4 वेळेस तुझं नाव तरी घेईल. आपण मेलो ना किती दिवस दुःख होणार. 3 दिवस. प्लीज बोला किती दिवस. 3 दिवस. काय आपण होतो तिसऱ्या दिवशी फुलं टाकायला म्हणून दुःख करतात 3 दिवस. आणि आठवण पण कधी येते, एखादं काम जे असं कधी आपल्याला करावं लागतं आणि तो काम जो व्यक्ती मेला तो करायचा, मग आम्हाला आठवण येते लय काम करायचा होतो माणूस. कळतं ना? 3 दिवस दुःख आणि आठवण पण कधी, ते काम आता मला करावं लागतं, तो माणूस करायचं काम, म्हणून त्याची आठवण आपण करतो. त्याच्यापुढे त्याची आठवण नाही येत आम्हाला. मग ते म्हणतोय जग कसं आहे, 5व्या दिवसाची पुढे तुझी आठवण करणार नाही, त्या कामामुळे फक्त आठवण येईल. ते करायचे वर का, तो करायचा वर का, आता मला करावं लागला, त्याच्या पलीकडे आठवण नाही. पण देवासाठी काहीतरी केलं तर अनंतकाला जीवनापर्यंत आमची आठवण परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज काहीतरी करा देवासाठी, देवाच्या महिमेसाठी. आपण ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, जगांना आपण लगेच नाव ठेवतो. ते म्हणतो तू कुठेस, तू जात नाही म्हणून ते लोक जातात. तुम्ही जर मोर्चा सांभाळला तर का लोक बाहेर पडतील. जर तुम्ही प्रार्थनेत उभे राहिले, तुम्ही लोकांसाठी मध्यस्थी केली तर का लोक नाशाकडे जातील. तुम्ही आपली संपत्ती विकत नाही आणि लोक नाशाकडे गेल्यानंतर आपण तो मूर्ख लोक आहेत. ते मूर्ख नाहीयेत, त्यांना सत्य माहित नाही, त्यांना सत्य सांगणारे लोक गप्प बसलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? पहा, मी एक प्रेयर पॉइंट तुम्हाला सांगितला मध्ये. प्लीज चर्च नंतर तुम्ही पर्सनल प्रेयर मध्ये ऍड व्हा. आणि मी तुम्हाला सांगितलं की लोकांची पावलं सांगितलं काय करतो, चर्चच्या बाहेरून हिसकून घेतो, चर्च मध्ये त्यांना जाऊ देत नाही. प्लीज यासाठी तुम्ही प्रे करा. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं का मुलाचं उदाहरण, का चर्चला तो येतो पण चर्चच्या बाहेर तो काय होतो, निघून जातो. म्हणून जेव्हा तुम्ही प्रे करताना तुमच्या प्रेयर मध्ये सिरियसनेस पाहिजे. आपण जी प्रेयर करतो, चेन प्रे करतो, मी तुमचा वेळ वाया नाही घालत, मी तुम्हाला ब्लॉक करत नाहीये, तुमच्यातून काहीतरी खर्च करायला लावतो, जी कोण त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं. पण प्लीज त्या प्रार्थनेला तुम्ही आत्म्यातून समर्पित व्हा. का? कारण यंदा ज्यास मी बाहेर गावी प्रार्थनेला गेलो आणि त्या ठिकाणी व्हिजिट ज्यास मी केली, त्या ठिकाणी एक सिस्टर मला मिळाली, तिचे पती मागच्या 8-15 दिवस पहिले वारले. त्यांना त्या ठिकाणी कॅन्सर झाला होता आणि त्यांना पहिले कळलंच नाही, अकस्मात तो कॅन्सर त्यांना कळला. आणि मग त्यांना म्हणलं की प्रार्थनेसाठी फोन का नाही केला. ते म्हणले सुचलंच नाही मला त्या 8 दिवसात की मी प्रार्थनेबद्दल बोलावं, की तुम्हाला फोन करावा. आणि ते म्हणले की माझ्या पतीला मी 2-3 वेळेस प्रार्थनेला आले, तो चर्चच्या बाहेर येत होता. त्याला मी म्हणायचे काय, मी चालले तू पण चल. मी नाही, तुझा मी नाही, तुझा. आणि त्यानंतर अकस्मात त्याला थंडी बाजू लागली, ऍडमिट केलं आणि कळलं त्याला रक्ताचा काय हे झाला, रक्ताचा कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर त्याला झाला. आणि त्या अवस्थेमध्ये मला कळत नव्हतं. शेवटी मला कसं तरी एकाचं नाव, प्रभूचं नाव लक्षात आलं. मी त्याला म्हणते अरे बाबा आता तरी देवाचं नाव घे. तो म्हणतो नाही मी मरतोच. आणि तो खरंच मेला. मी त्याला म्हणते का आता तरी देवाचं नाव घे. तो म्हणतो नाही मला मारायचंच, मी मरतोच. ती म्हणली चर्चच्या बाहेर यायचं, पण चर्च मध्ये येत नव्हता.
म्हणून मी म्हणलो का प्रार्थना करा. सैतान अशा प्रकारे लोकांना देवाच्या सहभागात येऊ देत नाही, कारण त्यांना माहिती आहे यांच्याकडे तर संपत्ती आहे, यांच्याकडे प्रार्थना, यांच्याकडे येशूचं नाव आहे, आणि एकदा का लोकांना ते मिळालं, लोक सैतानाच्या त्या दारिद्र्यापासून सुटतील आणि त्यांना आनंदाचं जीवन मिळणार. प्रेज गॉड, हालेलुया. म्हणून मी रिक्वेस्ट करेल की संडेला जास्त तुम्ही इथं बसता 10 मिनिटं 15 मिनिटं प्लीज आत्म्याने प्रार्थना करा. आत्म्याची तळमळ दाखवा. तुमची प्रार्थना कोणाचा तरी जीव वाचवल, तुमची प्रार्थना त्याचे बंधन तोडल, तुमची प्रार्थनाचं मन मोकळं करेल आणि तो सहज देवाच्या मंदिरात येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी पुन्हा सांगेल, ही प्रार्थना आपण अशीच करत नाही, प्रार्थनेत खूप मोठी ताकद आहे, पण प्लीज ही प्रार्थना तुम्ही खर्च करा देवाच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना कळतं परमेश्वर महान आहे, पण आपण काय विकली पाहिजे, आपली संपत्ती विकली पाहिजे, नाही तर आपण काहीच करत नाही. आपण एक तरी मीटिंग घेतोय का? किती लोक मीटिंग घेतात? प्लीज बोला, कोणत्या कुटुंबात तुम्ही प्रार्थनेची मीटिंग घेताय का? कोणत्या आठवड्यात एक दिवस जाऊन तुम्ही स्वार्थ सांगताय का? देव हिशोब घेणार. काय घेणार? हिशोब घेणार. देव हिशोब घेईल. तुला किती वेळेस मी आठवण दिली, तुला किती वेळेस मी हलवलं, किती वेगवेगळ्या बायबलच्या मुद्द्यात तुला माझं महत्व पटवून दिलं, पण तुझ्या मनात काही फरक पडला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून प्लीज बाहेर पडा, आपला वेळ काढा. सैतान वेळ मिळू देणार नाही. कुटुंबात, नोकरीत, व्यक्तिगत गोष्टीमध्ये बिझी ठेवल, पण त्या सर्व बिझी शेड्यूल मध्ये प्रथम स्थान तुम्ही देवाला द्यायला चालू करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण देव जे घेतो ना त्याला तुमचं हिसकून घ्यायचं नसतं, देवाला बदला डबल द्यायचं असतं. एका विधवा स्त्रीला जी म्हणते काटके गोळा करून शेवटची भाकर खाऊन मी माझं लेकरू मारणार, ते म्हणतो, तो सेवक म्हणतो पहिली भाकर कोणाला दे? मला दे. मला. देवाला तिला लगेच उपाशी नाही मारायचं, देवाला तिला डबल द्यायचं. देव तुमचा जर वेळ घेतो, देव तुमची संपत्ती, प्रार्थना, वचन खर्च करायला लावतो, तर बदल्यात देवाला तुमच्या कुटुंबाला काहीतरी द्यायचं. पेरणी करून घेतोय तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, त्याचं प्रतिफळ तुमच्या कुटुंबाला प्रभूने मोजावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण जर ती पेरणी आपण आज करत नाही आणि म्हणतो की त्यांची कापणी चांगली कर, ते म्हणतो तुझ्याकडे टाइम होता, दुसऱ्याच्या कुटुंबासाठी झाटला पाहिजे होता, एकूण तुझ्या कुटुंबासाठी येणाऱ्या दिवसात कोणतरी झाटणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतंय ना? समजा आज मी सेवेसाठी बाहेर पडलो, मी लोकांमध्ये जाऊन काम करतो, तर कदाचित येणाऱ्या दिवसात आमच्या फॅमिलीसाठी कोणीतरी येऊन देवाचं वचन सांगणार, प्रार्थना करणार, जास्त कदाचित ते भटकले, त्यांना कोणीतरी ओझं वाहणार, त्यांसाठी कोणीतरी रडणार, प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? आता कृतीमध्ये दिसलं पाहिजे. कोणती ओळख नाही भेटणार, कोणी रिस्पॉन्स देणार नाही, पण तुम्हाला बाहेर पडून देवाचं काम आत्म्याने आणि प्रामाणिकपणे आपण ते केलं पाहिजे. प्रेज गॉड, हालेलुया. पहा, एक वाचू प्रेषणांचे कृत्य 8वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन वाचू. आणि त्याच्या वधाविषयी शौलाची संमती होती. त्या दिवशी यरुशलेमेत मंडळीचा मोठा पाठलाग सुरू झाला, परंतु प्रेषितांखेरीज ते सगळे यहुदिया व शोमरोन या प्रांतात पांगून गेले. तेव्हा भक्तिमान माणसांनी स्तेफनला पुरायला नेले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला. पण शौल हा मंडळीला हैराण करीत असे. तो प्रत्येक घरात शिरून पुरुषास व बायास ओळून काढून तुरुंगात घालीत असे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सुवार्थ सांगायचे. काय सांगायचे? सुवार्थ सांगायचे. कशातून जावं लागलं? संकटातून. जर त्यावेळेस त्यांनी सुवार्थ बंद केली असती तर तुम्ही मी आज प्रभूमध्ये नसतो. कळतंय ना? त्यावेळेचा त्रास पाहून जर त्यांनी सुवार्थ बंद केली असती, खूप त्रास आहे, खूप यातना आहेत, खूप सहन करावं लागतं, तर आज आपलं जीवन वाचलं नसतं. पण त्या त्रासात देखील त्यांनी देवाचं काम प्रामाणिकपणे आणि विश्वासपणे पूर्ण केलं. प्रेज गॉड, हालेलुया. म्हणून सुवार्थेमध्ये 100% त्रास येतील, 100% तिथं अडखळ येतील, पण या सर्व स्थितीमध्ये आमच्यातला जो प्रामाणिकपणा आहे तो प्रामाणिकपणा आपण टिकून ठेवला पाहिजे. प्रेज गॉड, हालेलुया. म्हणून प्लीज आपली संपत्ती जी आहे, देवाचं नाव, हे लोकांना वाटा. आपली संपत्ती जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना प्लीज लोकांमध्ये जाऊन खर्च करा. आपल्याकडे जे प्रभूचं वचन आहे, ज्ञान आहे, समज आहे, आपला विवेक जागृत झाला, प्लीज जाऊन लोकांचं तुम्ही करा. लोकांना गरज. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण लोक वाट बघतात, कुणीतरी येईल आणि याच्यातून आम्हाला काय करणार? बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. प्लीज चेक करा, मी काय करतोय, माझा वेळ कुठं वाया घालतोय, मी कोणत्या मित्रांमध्ये, मी माझा टाइम देवाच्या महिमेत घालतोय का, मी प्रार्थनेमध्ये आहे का? कारण प्रार्थनेत आम्हाला आपला टाइम पूर्ण स्पेंड करावा लागला. देव हिशोब घेणार नाही.
Praise the Lord. हालेलुया. देव काय घेईल? हिशोब घेणार. हिशोब घेईल. प्लीज ते हिशोब अगोदर स्वतःला तयार करा. त्या हिशोबात आपण प्रामाणिक पाहिजे. आणि दुसरं, घरात सहज मोकळीक भेटणार नाही तर तुम्ही देवाचं काय करावं? का सैतान बरोबर तिथे काय करणार? खेळणार आणि तुमची सहभागिता तो स्टॉप करणार. कारण असं अनेकदा आपण ऐकतो, खूप प्रार्थना सेवा करूशी वाटतो, सुरुवात पण मी करतो आणि लगेच माझ्या जीवनात काहीतरी अडथळा येतो आणि माझी सेवा थांबून जाते. तुला डबल प्रार्थनेत उपासात उभं राहणं गरजेची, कारण तुझ्या देव मोठं काम करणार आहे. का? कारण तुझ्या द्वारे सतराला 100% धोका आहे, पण तुला ब्लॉक करतो. पण प्लीज तू अडू नकोस. तू आपल्या विश्वासाने प्रार्थना उपवास वाढव, देव मार्ग मोकळे करेल आणि देव तुझ्या राज्य वाढून घेणार. Praise the Lord. हालेलुया. पण प्लीज आजच्या वाचनाद्वारे जर तुम्हाला वाटतं की देवाचा आत्मा माझ्याशीच बोलतोय, तर प्लीज आजपासून सुवार्थ सांगायला आणि शिष्य बनण्यासाठी तयारी करा. इच्छा असेल ऑटोमॅटिक प्रार्थना सुचल, इच्छा असेल वचन पण भेटल, इच्छा असेल आराधना पण करता येईल, इच्छा असेल लोक पण परमेश्वर देणार. फक्त प्रामाणिकपणा पाहिजे. आणि जिथं प्रामाणिकपणा असेल देवाकडे पाहून, देवा तुझ्या महिमेसाठी करायचं, मला प्रभू कळला, मला काहीतरी करायचंय, देव रस्ते मोकळे करणार. Praise the Lord. हालेलुया. पण प्लीज काहीतरी वेगळं होऊ द्या. नाही तर आपल्याला आता सध्या काय होतं माहितीये का, जे नवीन किंवा जे ख्रिस्ती विश्वासाचे कुटुंब आहेत, आपण दुसऱ्या कुटुंबाकडे बघतो आणि त्यांच्यापेक्षा स्वतःला जास्त सुपिरियर समजतो. आपण कसं समजतो? सुपिरियर म्हणजे कसं? काय तुम्हाला तर येशूचं नाव पण नाही माहिती, तुमच्या घरात कधी प्रार्थना ऐकू येत, मला तर प्रार्थना ऐकू, मला गीत पण येतात, हे काय आमच्या घरात 2 टाइम प्रार्थना आहे, हे काय आमच्या घरात 2 टाइम वचन. आम्ही त्यांच्यापेक्षा स्वतःला सुपिरियर समजायला लागलो. ते म्हणतो त्याच्याशी तुलना करशील ना, त्याच लेवलला राहशील. नेहमी स्वतःला बायबलने चेक करायचं, देवा तुझ्या रेंजमध्ये मी कुठं चाललो ते मला सांग. लोकांशी कम्पेअर केलं ना, स्वतः थोडंसं ग्रेटच वाटतं आपल्याला. कमी जरा इतरांपेक्षा कसा जरासा चांगलाच आहे, भारीच आहे, आम्ही जरा बऱ्यापैकी करतो. प्लीज लोकांशी कम्पेअर करू नको. लोकांशी कम्पेअर करल नेहमी तुला जरा भारीच वाटतोस, पण ज्यावेळेस तू बायबल कडून पाहशील, पुष्कळ अजूनही मी Praise the Lord. हालेलुया. Praise God. हालेलुया. लोकांशी कम्पेअर केलं ना, स्वतः घरात तुम्ही बसून घेतात, तुम्हाला वाटत त्यांच्यापेक्षा आमचं कुटुंब लय भारी चाललंय प्रार्थना. कुठं चेक करा? बायबलने चेक करा का माझं कुटुंब कुठं चाललं. मला कळलं का मी अजून किती उन्हा आहे आणि मला अजून किती काम करायचं. Praise the Lord. हालेलुया. आपण प्रार्थना करूया आणि देवाकडे मागूया. आजचा संदेश फक्त कानात आणि आत्म्यात गोड नको वाटू देऊ, कृतीमध्ये तो बाहेर येऊ दे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो पित्या. तू सर्व समर्थ परमेश्वर आहे, तुझा गौरव करतो पित्या. फादर आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा करतो पित्या. फादर ज्या प्रकारे तू धनवान व्यक्तीला म्हणतो का जर तुला तुझी संपत्ती वाढवायची आहे, तू आपली संपत्ती विकून दे पित्या. पहिला अर्थात आम्हाला कळलं आमची जगी संपत्ती, पण आध्यात्मिक जी संपत्ती आहे म्हणजे आज आमच्याकडे जे सर्वात मोठं नाव आहे प्रभू, ज्या नावाने भूत पळतात, ज्या नावाने बंधन तुटतात, ज्या नावाने चमत्कार घडतात, ज्या नावाद्वारे त्या बापाकडे आम्ही प्रार्थना करू शकतो, ते नाव प्रभू येशूचं आहे. त्या नावाचं मोल आमच्याकडे असू दे. कदाचित मला ते मोल नसेल, पण आज मला त्याचं महत्व पटू दे पित्या. कारण या नावाद्वारे बंधन तुटतात आणि अनेक लोक अशी आहेत का ज्यांना प्रार्थना काय माहित नाहीये, पण देवा तुझ्या कृपेने आता मला प्रार्थना येऊ लागली, मला वचन माहिती पित्या, मला या वाटणारे ज्ञान आलं, मला बरा वाईटाचा फरक कळाला, या वाटणारे माझा विश्वास वाढला, या वाटणारे माझ्या बुद्धीला चालना मिळाली पित्या. प्रभू मला माझी संपत्ती विकायची, माझा वेळ मला खर्च करायचा, मी माझा वेळ कशामध्ये घालतो प्रभू, मी कोणत्या मित्र परिवारामध्ये बसलोय पित्या, मी कोणती टंगळमंगळ करतोय पित्या, तू प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल पित्या. अप्पा त्या दिवसासाठी मला तयार कर. मी माझा वेळ जगी लोकांसारखा व्यर्थ घालू नये आणि जगात जास्त लोक नाशाकडे जातात त्यांच्याकडे बघून मी त्यांची निंदा पण करू नये प्रभू. आज जगातचे लोक नाश पावतात त्यासाठी मी पण जबाबदार आहे पित्याला. मी कमी पडतो पळण्यामध्ये, मी कमी पडतो तुझी धाव धावण्यामध्ये पित्याला. प्लीज मला सद्बुद्धी दे, प्लीज मला ताकद दे पित्या, प्लीज मला सामर्थ्य पित्या, प्लीज मला माझा पाऊल उचलण्याची ताकद दे प्रभू. अनेक वेळेस मी निर्णय घेतले, अनेक वेळेस मी पण केला का नाही मी करणार, पण पुन्हा मी हारून गेलो पित्या. पण तू म्हणतो त्या मंडळीकडे बघ जी प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रभूने त्याचं वर्णन केलं, त्या ठिकाणी त्रास होते, त्या ठिकाणी त्यांना कारागृह होता, त्या ठिकाणी त्यांना फटके होते, पण देवाचं काम थांबलं नाही. तू का थांबतोस? तू का आपलं काम पुढे घेऊन जात नाही? तू आपली संपत्ती विकत नाहीस?
प्रभूपेक्षा जास्त आपल्या कुटुंबावर प्रेम करू नकोस. प्रभूपेक्षा मोठं स्थान कोणत्या गोष्टीला देऊ नकोस. देव ईर्ष्यावान देव. Yes, amen. देवाला सर्व महिमा पाहिजे. Yes, जीवनातलं प्रथम स्थान हे फक्त परमेश्वराचं. Yes, amen. प्रथम जे महिमा आहे तो फक्त परमेश्वराचा. Yes. फादर प्रार्थना करतो Yes, या क्षणी जे इथे जे टीव्हीवर मला पाहतात Yes, Father. प्लीज लॉर्ड यांचं पाऊल बाहेर काढ. अनेक लोक वाट बघतात नाही माझी भविष्यवाणी कधी होईल. देवाची प्लॅनिंग काय आहे. देवाचा यायचा वेळ झाला देव म्हणतो. Yes, आता कोणती प्लॅनिंगची वाट बघतो. विश्वासाने उभं राहून माझं कार्य करायला सुरुवात Yes, कर. amen. फादर मी प्रार्थना करतो Yes, Father. प्लीज लॉर्ड यांचा अंतरात्मा हलू दे लॉर्ड. Yes, yes, हे Father. पवित्र वचन कशासाठी पित्या Yes, आज त्या धनवान व्यक्तीद्वारे त्याच्या पाट्याद्वारे तो आमचे डोळे उघडतो. पण तरी आमचे डोळे जर उघडणार नाही तर आमच्यासारखा व्यक्ती जो नाश पावल त्याला तू जबाबदार राहणार नाही पित्या. Yes, देव. तू पण आज दाखवतो पित्या का तुझं रक्त पण मी माझ्यावर येणार नाही. मी तुला क्लिअर करणार का मी पवित्र आत्म्याद्वारे या वाटण्यात तुझी भेट घेतली. Yes, yes. यस न्यायाचा समय येईल तू कोणता वाद करू शकणार नाही. देवा असं का देवा तसं का प्रत्येक गोष्टीचा हिशोब परमेश्वर देणार. Yes, yes. फादर प्लीज मला हुशार कर. हुशार कर. मला काहीतरी करायचंय ना. Yes, देवा. आणि प्रभू जोश मध्ये येऊन फक्त 4 दिवस मला थंड व्हायचं नाही प्रभू. Yes, sir. तो यूज पण मला प्रामाणिक राहायचं Yes, ना. amen. प्लीज मला कृपा दे. कृपा दे. प्लीज पवित्र आत्म्याचा स्पर्श मला दे ला. Yes, yes, मला yes. हलू देऊ नको ला. Yes, एक तरी Father. कुटुंबात जाऊन तुझा गौरव होऊ दे पित्या. Yes, yes, तुझा Jesus, महिमा Father. होऊ दे माझ्या परमेश्वरा. Yes, yes, कारण लोक Father. नाशाकडे येत ना. Yes, Father. लोक नाशाच्या मार्गाने आहेत. लोकांना Yes, yes. जगण्याची आशा नाहीये पित्या. Yes, yes, पण माझी एक प्रार्थना माझा 5 मिनिटाचा संदेश माझी उपस्थिती घरामध्ये तो अभिषेकाची उपस्थितीचे बंधन तोडून टाकतील. Yes, yes. त्यांचे मार्ग बदलून टाकतील. त्यांचे आत्मा त्याचे विचार बदलून टाकतील. मला काहीतरी करायचंय Yes, परमेश्वर. yes, देवा. फादर मी पाऊल उचलणार Yes, परमेश्वर. देवा. हे वचन माझ्या अंतरात्म्यात फिरू दे ला. Yes, Father. फिरू दे परमेश्वर. फिरू दे देवा. मी शरीर आहे प्रभू. Yes, देवा. मी मंडळी आहे माझ्या परमेश्वर. Yes, देवा. आणि मंडळी लुळी नको प्रभू. Yes, Father. मंडळीमध्ये वांस पण नको प्रभू. Yes, yes. मंडळीतलं वांस पण निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. मंडळीतलं लुळ पण निघून जाऊ दे. निघून जाऊ दे. मंडळीतला आजार निघून जाऊ दे माझ्या निघून जाऊ दे परमेश्वर. येशूच्या नावाने, Lord. आणि मंडळी शुभवर्तमान सांगणारी Yes, amen. मंडळी शिष्य बनवणारी असू दे पित्या. आणि देवा तुझं कार्य पुढे जाऊ दे. Yes, amen. फादर मी प्रार्थना करतो Yes, Father. तू काहीतरी करणार माझ्या परमेश्वर यांच्या Yes, जीवनात. देवा. आणि देवा तुझा गौरव होणार. तुझाच गौरव. थँक्यू जीसस Thank you, Jesus. हालेलुया फादर. Yes, Father. लॉर्ड सेवेच्या विरोधात जे काही कौटुंबिक समस्या आहेत, Yes, त्या yes. प्रभूच्या नावात बांधून नाश नाश करतो. करते येशूच्या जे काही नावाने. डिस्टर्बन्स स्पिरिट आहे Yes, yes. त्या सेवेमध्ये त्यांना फ्लो होऊ देत नाही. Yes, Father. मग मे बी त्यांना ते नावं ठेवणं असतील, Yes, त्यांना yes. निंदा करणं असतील, Yes, त्यांना yes. ब्लॉक करणाऱ्या गोष्टी असतील, Yes, प्रभूच्या yes. नावात त्यांच्या सेवेमधले प्रत्येक अडखळे मी प्रभूच्या नावात बांधून नाश नाश करतो. करते येशूच्या नावामध्ये. आणि मार्ग मोकळे करतो लॉर्ड. Yes, Father. त्यांना फ्री करतो लॉर्ड. फ्री करतो, आणि तुझा Lord. गौरव आम्ही स्वीकारतो. स्वीकार